छत्रपती संभाजीनगरात महायुतीच्या जागावाटपासंदर्भात 1.5 तास चर्चा। शहांच्या बैठकीला फडणवीस, शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेलही उपस्थित। तर आज पुन्हा शहा, शिंदे, फडणवीस, अजितदादांच्या बैठकीची शक्यता। भाजप 155 ते 160, शिंदे गट 80 ते 85 आणि दादा गटाला 55 ते 60 अशा जागांच्या फॉर्म्युल्यावर प्राथमिक चर्चा, सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीत प्रत्येक बूथवर 10% मतं वाढवा। विदर्भात 45 जागा जिंकण्यासाठी कामाला लागा। भाजपच्या मिशन विदर्भमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मिशन विदर्भ, पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष्य। 62 पैकी 45हून अधिक जागा विदर्भात हव्यात। नागपुरातील बैठकीत शहांच्या सूचना। गृहमंत्री अमित शहा आज नाशिक दौऱ्यावर। उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। 1200 पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार। तर नाशिकच्या दौऱ्यानंतर अमित शहा कोल्हापुरात जाणार। विदर्भ भाजपच्या हातून गेलाय। मोदी शहांनी कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस 45 जागा जिंकणार। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा दावा। भाजपने लोकसभेतही 45+चा निर्धार केला होता। लोकसभेत यशस्वी झाले नाहीत। हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही। विदर्भात मिशन 45 या भाजपच्या घोषणेवर बच्चू कडूंची टीका। राज्यात जसे लिंगपिसाट आहे तसे सत्तापिसाटही आहेत। जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेला गोळ्या घातल्या। सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारवर जोरदार निशाणा। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर मुंबईत बॅनरबाजी। बॅनरवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो। महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार, बॅनरवर उल्लेख। अक्षय शिंदेकडून पोलिसांवर जीवघेणा हल्ला। दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी अक्षयला ताब्यात घेतलं होतं, पोलिसांकडून स्पष्ट। आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव। अक्षय शिंदेला बनावट चकमकीत मारण्यात आलं, अक्षयच्या वडिलांचा आरोप। एन्काउंटर विरोधातील याचिकेवर आज सुनावणी होणार। अतिरक्तस्रावामुळे अक्षय शिंदेचा मृत्यू। शवविच्छेदन अहवालातील महत्त्वाची माहिती समोर। प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांकडून सुपूर्द। 5 डॉक्टरांच्या पॅनलकडून तब्बल 7 तास अक्षयचं शवविच्छेदन सुरू होतं। जे सरकार किंवा पक्ष आदिवासींच्या विरोधात त्यांना गाडणार। भाजप नेते पद्माकर वळवी यांचा महायुतीला इशारा। मुख्यमंत्र्यांवर टीका करताना पद्माकर वळवी यांची जीभ घसरली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची दिल्ली वारी। विधानसभेच्या जागावाटपावर हायकमांडशी चर्चा। पटोले मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांना भेटणार। मनोज जरांगेंवर सलाईन लावून उपचार। ग्रामस्थांच्या विनंतीनंतर जरांगेंनी रात्री सलाईन लावली। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 9वा दिवस।